हॅलो स्टुडंट्स, बघा आपण काय बघणार आहे आज. तर ॲप्लिकेशन ऑफ कॉम्प्युटर ग्राफिक्स आणि रास्टर स्कॅन डिस्प्ले. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, व्हेक्टर ग्राफिक्स आणि बिटमॅप ग्राफिक्स. ठीक आहे, तर आज आपलं लेक्चर नंबर 4 ह्याच्यामध्ये आपण काय बघणार आहे बघा, ॲप्लिकेशन ऑफ कॉम्प्युटर ग्राफिक्स. मेन फर्स्ट म्हणजे आपण कॉम्प्युटर ग्राफिक्स म्हणजे काय बघितलं, बरोबर आहे. मग तर कॉम्प्युटर ग्राफिक्समध्ये काय काय येतं, पिक्सेल असेल, रिसोल्युशन असेल, इमेज असेल, ऑब्जेक्ट्स असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण काय केले बघा ह्याच्या आधी बघितले. ठीक आहे, तर आपण आता काय बघणार आहे की मेन ॲप्लिकेशन काय आहेत, कशाचे, आपल्या कॉम्प्युटर ग्राफिक्सचे मेन ॲप्लिकेशन काय आहेत. ठीक आहे, म्हणजे काय, कशासाठी आपण कॉम्प्युटर ग्राफिक्स यूज करतो, तर बघा कॅडमध्ये पण आपण काय केला जातो, कॉम्प्युटर ग्राफिक्स यूज केला जातो. कॅड असेल, कॅम असेल, म्हणजेच काय, कम्प्युटर ॲडेड डिझायनिंग, म्हणजेच काय तर बघा कॅड. तर कॅडमध्ये आपण काय करतो, इलेक्ट्रिकल असेल, मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रोमेकॅनिकल असेल, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असेल, तर ह्या सगळ्यामध्ये ॲटोमोबाईल बॉडीज किंवा स्ट्रक्चर ऑफ बिल्डिंग, एअरप्लेन, शिप्स, ह्या सगळ्या लार्ज स्केल इंटिग्रेटेडमध्ये आपण काय केलं जातं बघा, तर कॉम्प्युटर ग्राफिक्स याचा काय केला जातो, यूज केला जातो. म्हणजेच काय, कॅडमध्ये आपण काय करतो बघा, कॉम्प्युटर ग्राफिक्सचा यूज करतो. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट काय बघा, प्रेझेंटेशन ग्राफिक्स. तर प्रेझेंटेशन ग्राफिक्समध्ये पण काय केलं जातं बघा, कॉम्प्युटर ग्राफिक्सचा आपण काय केला जातो, यूज केला जातो. म्हणजे एखादं आपल्याला प्रेझेंटेशन परफॉर्म करायचं असेल तर त्या गोष्टीसाठी पण आपण कॉम्प्युटर ग्राफिक्सचा तिथं काय करतो बघा, यूज करतो. ठीक आहे, त्यानंतर ना बघा कॉम्प्युटर आर्ट म्हणजेच बघा की आर्ट असेल तर कोणता पण बघा डेव्हलपमेंट करण्यासाठी एखादी टूल आपण त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करतो, मग कॉम्प्युटर ग्राफिक्स थ्रू आपण ती टूल प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, म्हणजेच काय बघा, आर्टिस्ट पिक्चर्स असतील, त्याचे जे काही एक्सप्रेशन मेसेज असतील, अटॅच जे काय अटेन्शन्स असतील, तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण कशाचा यूज करतो बघा, कॉम्प्युटर ग्राफिक्सचा यूज करतो. म्हणजेच काय, कॉम्प्युटर आर्ट. ठीक आहे, तसंच बघा एंटरटेनमेंट म्हणजे काय तर बघा, त्याच्यामध्ये ॲनिमेशन असेल, गेम असेल, तर आणखीन बघा जे आपण एंटरटेनमेंटमध्ये म्हणतो की मी लास्ट टाईम तुम्हाला कॉम्प्युटर ग्राफिक्स म्हणजे काय हे शिकवताना पण सांगितलेलं बघा, की एखादी इमेज आहे, त्या इमेजला वेगवेगळे एक्सप्रेशन देणे म्हणा, त्या इमेजला मूव करणे, त्यांना मोशन देणे, तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी पण आपण काय करतो बघा, कॉम्प्युटर ग्राफिक्सचा यूज करतो. तर त्या गोष्टी कशामध्ये येतात बघा, एंटरटेनमध्ये येतात. ठीक आहे, तसंच एज्युकेशन आहे, ट्रेनिंग आहे, तर ह्याच्यामध्ये पण आपण काय करतो बघा, कॉम्प्युटर ग्राफिक्सचा यूज करतो. ठीक आहे, त्यानंतर बघा व्हर्च्युलायझेशन म्हणजे काय तर बघा, सायंटिफिक, बिझनेस, तर ह्याच्यामध्ये पण आपण काय करतो बघा, कॉम्प्युटर ग्राफिक्स यूज करतो. इमेज प्रोसेसिंग, तर इमेज प्रोसेसिंगमध्ये म्हणजे एखादा पिक्चर जर आपल्याला क्रिएट करायचा असेल, तर एखादी इमेज आपण प्रोसेस करणार असेल, तर वेगवेगळ्या टेक्निक्स असतील, वेगवेगळे मॉडिफिकेशन असेल, त्या पिक्चरचे एक्झिस्टिंग मॉडिफिकेशन असेल, तर त्या पिक्चरला वेगवेगळे टेक्निक यूज करून त्याच्यावर वेगवेगळे प्रोसेसिंग करण्यासाठी आपण काय करतो बघा, कॉम्प्युटर ग्राफिक्स यूज करतो त्याच्यामध्ये. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, ग्राफिकल युजर इंटरफेस म्हणजे त्याच्यामध्ये काय येतं बघा, की एखादा आयकॉन असेल, मेनू असेल, बटन असेल, स्क्रोल बार असेल, तर ह्याच्यामध्ये जे काही युजर इंटरफेस आपण यूज करत असताना व्हर्च्युअल कंट्रोल आयटम्ससाठी आपण काय करतो बघा, कॉम्प्युटर ग्राफिक्स तिथं काय केला जातो, आपण तिथं प्रोव्हाइड केला जातो. म्हणजे बटन, मेनूज, आयकॉन, स्क्रोल बार, तर ह्यांना सगळ्यांना कंट्रोल करताना आपण कशाचा यूज करतो बघा, ग्राफिकल युजर इंटरफेस यूज करून आपण कॉम्प्युटर ग्राफिक्स तिथं यूज करतो. युजर फ्रेंडलाइनेस इज वन ऑफ द मेन फॅक्टर्स अंडरलाईंग द सक्सेस अँड अपॉर्च्युनिटी ऑफ एनी सिस्टीम. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण काय करतो बघा, तर कॉम्प्युटर ग्राफिक्सचा त्याच्यामध्ये काय केला जातो, यूज केला जातो. ठीक आहे, लक्षात आलं. ॲप्लिकेशन ऑफ कॉम्प्युटर ग्राफिक्स, तर तुम्हाला जरी ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतील किंवा आपले थेरी पेपर असेल, तरी पण ह्याच्यामध्ये काय येतं बघा, वेगवेगळे ॲप्लिकेशन्स कोणते येतात, एक कॅड, प्रेझेंटेशन ग्राफिक्स, कॉम्प्युटर आर्ट, एंटरटेनमेंट, एज्युकेशन अँड ट्रेनिंग, व्हर्च्युलायझेशन, इमेज प्रोसेसिंग आणि ग्राफिकल युजर इंटरफेस. लक्षात आले.
ठीक आहे. तर हे होते आपले ॲप्लिकेशन होते कम्प्युटर ग्राफिक्सचे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा, डिस्प्ले डिव्हायसेस. नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा, डिस्प्ले डिव्हायसेस. ठीक आहे. तर डिस्प्ले डिव्हायसेसलाच आपण काय म्हणतो बघा आणखीन, डिस्प्ले डिव्हायसेस आर ऑल्सो नोन ॲज आउटपुट डिव्हायसेस. डिस्प्ले डिव्हायसेस आर ऑल्सो नोन ॲज आउटपुट डिव्हायसेस. तर डिस्प्ले डिव्हायसेस मोस्टली कॉमन कशासाठी यूज केला जातो बघा, आउटपुट डिव्हायसेस इन अ ग्राफिकल सिस्टीम इज अ व्हिडिओ मॉनिटर. म्हणजे आउटपुट डिव्हायसेससाठी व्हिडिओ मॉनिटर हे ग्राफिकल सिस्टीम त्याच्यामध्ये मोस्ट कॉमनली यूज केला जातो. ठीक आहे. अ डिस्प्ले डिव्हायसेस इज अ डिव्हायसेस फॉर प्रेझेंटेशन ऑफ इन्फॉर्मेशन सच ॲज अ इमेज, टेक्स्ट और व्हर्च्युअल रिसेप्शन्स एक्वायर्ड, स्टोर्ड, ट्रान्समिशन इन व्हेरियस फॉर्म. वेगवेगळ्या फॉर्ममध्ये त्यांचे जे काही इमेज असेल, टेक्स्ट असेल, एखादी इन्फॉर्मेशन प्रेझेंटेशन करण्यासाठी आपण डिस्प्ले डिव्हाइस तिथं काय करतो, यूज केला जातो. म्हणजे डिस्प्ले डिव्हाइस हा असा एक डिव्हाइस आहे जो प्रेझेंटेशन ऑफ इन्फॉर्मेशन, एखादी इन्फॉर्मेशन असेल, एखादा इमेज असेल, एखादा टेक्स्ट असेल, तर हे सगळं प्रेझेंट करण्यासाठी आपण व्हेरियस फॉर्म तिथं ट्रान्समिट केलून तो डिस्प्ले डिव्हाइस आपण काय करतो बघा, यूज करतो. ठीक आहे. वेन द इनपुट इन्फॉर्मेशन इज सप्लायड ॲज ॲन इलेक्ट्रिकल सिग्नल. इनपुट इन्फॉर्मेशन सप्लाय कशातून केला जातो, इलेक्ट्रिकल सिग्नलमधून. द डिस्प्ले इज कॉल्ड इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले. त्याला डिस्प्लेच आपण काय म्हणतो बघा, इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले. म्हणजेच काय, ज्या डिस्प्ले डिव्हाइसमधून काय होत असतं, डिस्प्ले होत असतो. डिस्प्ले डिव्हायसेसमधून काय होत असतं, डिस्प्ले. म्हणजे बघा मॉनिटर हा आपला एक काय आहे बघा, डिस्प्ले डिव्हायसेस आहे. म्हणजे जे काय आपण इनपुट देणार आहे, तर तो इनपुट कशातून जाणार आहे, तर इलेक्ट्रॉनिक सिग्नल्समधून ते इनपुट जाणार असेल. मग तो इनपुट देत असताना आपण माऊस थ्रू देऊ शकतो, कीबोर्ड थ्रू देऊ शकतो, बरोबर आहे. आणि डिस्प्ले होत असताना कशावर डिस्प्ले होणार आहे, मॉनिटरवर डिस्प्ले होणार आहे. म्हणजे तो म्हणजे काय झाला, आपला आउटपुट झाला. तो म्हणजे काय झाला, आपला आउटपुट. म्हणून डिस्प्ले डिव्हायसेस ऑल्सो नोन ॲज अ आउटपुट डिव्हायसेस. बरोबर आहे, लक्षात आलं. इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले आर अवेलेबल फॉर प्रेझेंटेशन ऑफ व्हर्च्युअल इन्फॉर्मेशन. इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले त्याच्यावर काय होत असतं बघा, जे काय आपलं प्रेझेंटेशन आहे कशाचं, व्हर्च्युअल इन्फॉर्मेशनचं, ते त्याच्यावर काय होत असतं बघा, अवेलेबल होत असतं. म्हणजेच काय आलं, आपला हा डिस्प्ले डिव्हायसेस. लक्षात आलं. डिस्प्ले डिव्हायसेस म्हणजेच काय, आपला आउटपुट डिव्हायसेस. जी इन्फॉर्मेशन असेल, एखादी इमेज असेल, एखादा टेक्स्ट असेल, तर ते प्रेझेंटेशन त्या डिव्हायसेसला स्टोअर होण्यासाठी काय होत असतं बघा, तिथं ट्रान्समिट होण्यासाठी तिथं काय होत असतं बघा, त्या फॉर्ममध्ये तो डिस्प्ले काय होत असतो, डिव्हाइसमध्ये तो डिस्प्ले होत असतो. ठीक आहे, लक्षात आलं. त्यानंतर नेक्स्ट काय आहे तर बघा, तर आपल्या ह्याच्यामध्ये आपण परत काय बघणार आहे बघा, एक म्हणजे व्हेक्टर स्कॅन डिस्प्ले, म्हणजेच काय, रँडम स्कॅन डिस्प्ले आणि रास्टर स्कॅन डिस्प्ले. तर हे दोन टेक्निक्स काय केलेले आहेत बघा, CRT स्क्रीन. म्हणजे CRT म्हणजे काय, कॅथोड रे ट्यूब. CRT म्हणजे काय, कॅथोड रे ट्यूब. तर कॅथोड रे ट्यूब हे काय आहे, तर व्हिडिओ मॉनिटर बेस्ड स्टँडर्ड आहे. म्हणजे एखादी जेव्हा डिस्प्ले डिव्हायसेसमध्ये एखादं आपण ऑपरेशन करत असतो, तर ऑपरेशनसाठी मोस्ट व्हिडिओ मॉनिटर इज बेस्ड ऑन द स्टँडर्ड CRT म्हणजे कॅथोड रे ट्यूब हा यूज केला जातो. आणि त्या कॅथोड रे ट्यूब स्क्रीनचा म्हणजे CRT स्क्रीनचे दोन टेक्निक्स आपण काय करतो बघा, यूज करतो. CRT स्क्रीनचे दोन टेक्निक यूज करतो. कुठले कुठले दोन टेक्निक आहेत बघा, एक म्हणजे रास्टर स्कॅन आणि दुसरा म्हणजे रँडम स्कॅन. एक म्हणजे काय आहे, रास्टर स्कॅन आणि दुसरा म्हणजे काय आहे बघा, रँडम स्कॅन. ठीक आहे, परत एकदा सांगते बघा, तर व्हिडिओ मॉनिटर इज बेस्ड ऑन स्टँडर्ड CRT म्हणजे कॅथोड रे ट्यूब. CRT म्हणजे काय, कॅथोड रे ट्यूब. ठीक आहे, तर त्या CRT स्क्रीनचे दोन टेक्निक्स आहेत जे आपण यूज करतो. एक म्हणजे रँडम स्कॅन आणि दुसरं म्हणजे काय येतं आहे बघा, तर रास्टर स्कॅन. रँडम स्कॅन आणि रास्टर स्कॅन. ठीक आहे, तर हे दोन टेक्निक्स आपण आता काय करणार आहे बघा, ह्याच्यामध्ये बघणार आहे हे दोन टेक्निक्स. ठीक आहे, तर फर्स्ट आपण काय बघणार आहे बघा, रास्टर स्कॅन. फर्स्ट काय बघणार आहे, रास्टर स्कॅन. रास्टर स्कॅन म्हणजे काय,
की स्कॅन करण्याची एक काय आहे, ही 2 टेक्निक्स आहेत. म्हणजे एखादा डिस्प्लेमध्ये डिव्हाइसमध्ये डिस्प्ले होत असताना स्कॅन करतो, जे आपली इमेज असेल, जो आपला टेक्स्ट असेल, तर ते स्कॅन करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये काय केलं जातो, हे 2 टेक्निक्स त्याच्यामध्ये यूज केले जातात. कोणते? रास्टर स्कॅन आणि रँडम स्कॅन. फर्स्ट आपण बघतोय रास्टर स्कॅन. ठीक आहे. तर ही तुम्हाला इमेज दिसते बघा इथं. ठीक आहे. तर ह्या इमेजमध्ये काय आहेत बघा, की 2 वेगवेगळे टाईप 2 इमेजमध्ये दाखवलेले ह्याच्यामध्ये. तर ते तुम्हाला समजण्यासाठी दाखवले बघा. एक आहे ते काय आहे बघा, एकीकडे ही स्क्रीन आहे आणि त्या स्क्रीनमध्ये काय केलेलं आहे बघा, असे लाईन्स केलेले आहेत. असे एक लाईन आहे, त्याला ॲरो आहे, परत दुसरा लाईन आहे, त्याला ॲरो आहे, तिसरा लाईन आहे, त्याला ॲरो आहे. ठीक आहे. आणि काय केलेलं आहे, एक अशी आडवी म्हणजे ह्या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यापर्यंत अशी डॉट 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 अशी एक लाईन आहे. बरोबर आहे. तर ती आपली काय आहे बघा, स्क्रीन आहे. ती आपली काय आहे, स्क्रीन आहे. आणि स्क्रीन स्कॅन होत असताना कशी दिसते, तर ते आपल्याला इथं काय केलेलं आहे, दाखवलेलं आहे. ठीक आहे. तर म्हणजे काय होत असतं बघा, स्कॅनिंग करत असताना आपण काय करतो, आपला हा एक स्क्रीन आहे. स्क्रीनचं स्कॅनिंग करत असताना काय होणार आहे, त्या टोकापासून स्टार्ट होणार आहे. कुठल्या? की फर्स्ट जिथून आपण स्टार्ट करतो लिहिण्यासाठी, तर त्या टोकापासून ती स्क्रीन स्कॅन घ्याली. मग ती कसं होत असते बघा, रो बाय रो. फर्स्ट रो झाला, मग दुसरा रो होणार, मग तिसरा रो होणार, मग चौथा रो होणार. मग फर्स्ट रो झाला ना की मग परत काय होत असतं बघा, एक रो झाला, मग ती स्क्रीन काय झाली बघा, स्कॅन झाली. मग परत काय होणार आहे बघा, तो ऑफ होणार. परत ती काय होणार बघा, ऑफ होणार. म्हणजे डॉट 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 दाखवले ना, तिथं काय होणार आहे ते, तर तो रोची ती काय जी लाईन आहे, तर ती काय होणार आहे बघा, ऑफ होणार. परत काय होणार आहे, ऑन होणार आणि परत तिथं स्कॅन होणार. ती रो झाली, परत ऑफ होणार. डॉट 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 आहे, हे ऑफ होणार. परत स्कॅन होणार म्हणजे ऑन होणार, परत ऑफ होणार. ठीक आहे. म्हणजे काय होत असतं बघा, इन धिस सिस्टीम अ बीम, त्याला आपण काय म्हणतो बघा, बीम. कशाचं बीम? इलेक्ट्रॉन बीम आहे. तर तो काय होत असतो बघा, मूव्ह होत असतो. कसं? अक्रॉस द स्क्रीन, पूर्ण स्क्रीन. आता मोबाईलचं स्क्रीन आहे. ठीक आहे. तुम्ही आता जर व्हिडिओ लेक्चर बघताय, बरोबर आहे, तर ह्या मोबाईलचं स्क्रीन आहे. तर तो स्क्रीन काय होत असतं बघा, डिस्प्ले होत असतं. मग डिस्प्ले होतोय, मग काय होत असतं, आता तुम्हाला हे दिसतंय, काय स्क्रीनवर दिसायला लागले, काय दिसायला लागले, फर्स्ट काय दिसते बघा, रास्टर स्कॅन. ठीक आहे. मग हे स्कॅन, रास्टर स्कॅन, हे काय झालं, पहिल्यांदा एक इलेक्ट्रॉनिक बीम त्याच्या थ्रू ती स्क्रीन काय होत असणार आहे, स्कॅन होत असणार आहे. इलेक्ट्रॉनिक बीमच्या थ्रू ती स्क्रीन काय होत असणार आहे बघा, स्कॅन होणार. बरोबर आहे. मग इलेक्ट्रॉनिक बीमच्या थ्रू म्हणजे पहिल्यांदा काय स्कॅन झालं, आर झाला, मग ए झाला, मग एस झाला, मग टी झाला, मग ई आर, म्हणजे रास्टर स्कॅन हा काय झाला, स्कॅन झाला. मग परत तो काय होणार, त्या स्कॅनवरून ती लाईन परत कुठं होणार, इनला येणार. मग इनला जेव्हा ते येत असतं तेव्हा ती काय झाली बघा, डॉट 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 डॉट, म्हणजे तो जो काही इलेक्ट्रॉनिक बीम आहे, तर तो काय झाला, ऑफ झाला. तो इलेक्ट्रॉनिक बीम काय झाला, ऑफ झाला. मग परत काय स्कॅन होणार बघा, दुसरा रो काय आहे, इन दिस सिस्टीम अ बीम ऑफ एन इलेक्ट्रॉनिक इज मूव्ह अक्रॉस द स्क्रीन. इट मूव्ह फ्रॉम टॉप टू बॉटम. टॉप टू पर्यंत ती काय होणार आहे, तर तो इलेक्ट्रॉनिक बीम हा टॉप टू पर्यंत काय होणार, ऑन राहणार. आणि टॉप टू नंतरनं जेव्हा बॉटमला येणार ना, तिथं लिहिले बघा बॉटमला येत असताना परत काय होणार, ती तिथून बॉटमपर्यंत येऊपर्यंत ऑफ होणार. मग परत बॉटम कन्सिडर 1 रो ॲट अ टाईम, हे परत काय होणार, ते इलेक्ट्रॉनिक बीम स्कॅन करणार. लक्षात आलं, डायग्रॅममध्ये दाखवलं आहे बघा. एक रो पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक्स बीम थ्रू तो काय करत असतो, स्कॅन करत असतो. मग जेव्हा एक रो स्कॅन होतो तेव्हा तो काय असतो बघा, ती बीम ऑन असते. आणि जेव्हा परत तो स्टार्टिंगला सेकंड रोच्या फर्स्ट स्टार्टिंगला येत असतो तेव्हा तिथून तिथंपर्यंत येऊपर्यंत ती काय होत असते बघा, ऑफ होत असते. लक्षात आलं. म्हणजे डॉट 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 आहे तिथं ते काय असणार आहे, ऑफ असणार आहे. आणि कंटिन्युअस लाईन आहे तर ती रो तेव्हा ती बीम काय असणार आहे, इलेक्ट्रॉनिक बीम ऑन असणार आहे. लक्षात आलं. ठीक आहे. त्यानंतर ना बघा, इन दिस सिस्टीम इलेक्ट्रॉनिक्स बीम इज मूव्ह अक्रॉस द स्क्रीन. पूर्ण स्क्रीनमध्ये इलेक्ट्रॉनिक्स बीम मूव्ह होत असतो. ठीक आहे.
टॉपपासून बॉटमपर्यंत 1 रो ॲट अ टाईम, एका रो ॲट अ टाईम काय केला जातो, तो स्कॅन केला जातो. इलेक्ट्रॉनिक स्कॅन 1 रो ॲट अ टाईम स्कॅन होतो. ॲज अ बीम इलेक्ट्रॉन मूव थ्रू इच रो, तो इलेक्ट्रॉनिक्स जो काही बीम आहे तर तो काय होत असतो बघा, मूव्ह होत असतो. तेव्हा इट्स इंटेन्सिटी इज अल्टरनेटिव्हली टर्न ऑन अँड ऑफ, त्याची इंटेन्सिटी अल्टरनेटिव्हली काय होत असते, टर्न होत असते. कशी, जेव्हा एखाद्या रोवरून ती जेव्हा स्कॅन करत असते तेव्हा तो इलेक्ट्रॉनिक बीम काय होत असतो बघा, ऑन होत असतो. आणि जेव्हा पूर्ण कंप्लीट तो रो एंडपर्यंत गेल्यानंतरनं परत तो दुसऱ्या रोच्या फर्स्टला येईपर्यंत तो इलेक्ट्रॉनिक बीम काय होत असतो बघा, ऑफ होत असतो. तुम्हाला दाखवले त्या पॅटर्नमध्ये काय दाखवलं आहे बघा, डॉट 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 केलेला आहे, तर तो काय झालेला आहे, इलेक्ट्रॉनिक्स बीम तिथं ऑफ झालेला आहे. आणि कंटिन्युअसली केलेला आहे तर तेव्हा तिथे इलेक्ट्रॉनिक्स बीम काय झालेला आहे बघा, ऑन झालेला आहे. वेन इच स्कॅन ऑफ द लाईन इज रिफ्रेशड इट टर्न टू द लेफ्ट साईड ऑन द स्क्रीन. बरोबर आहे, म्हणजे प्रत्येक जेव्हा काय होत असतं बघा, इथं काय दाखवलं आहे बघा, की प्रत्येक स्क्रीन जेव्हा रिफ्रेश होत असते मग ती तेव्हा टर्न होत असते, फर्स्ट दुसऱ्या रोच्या फर्स्टला टर्न होत असते. मग तेव्हा त्याला काय म्हणते बघा, हॉरिझॉन्टल रिट्रेस काय म्हणतं बघा, जेव्हा वेन ईच स्किन ऑफ द लाईन इज रिफ्रेशड, जेव्हा प्रत्येक प्रत्येक स्कॅन त्या लाईनचा जेव्हा रिफ्रेश होत असतो, ईच स्कॅन ऑफ द लाईन इज रिफ्रेशड इज टर्न्स टू द लेफ्ट साईड ऑन द स्क्रीन, लेफ्ट साईडला त्या स्क्रीनच्या लेफ्ट साईडला येत असतं. आणि त्याला धिस मोशन इज नोन ॲज अ हॉरिझॉन्टल रिट्रेस, त्याच मोशनला आपण काय म्हणतो बघा, हॉरिझॉन्टल रिट्रेस म्हणतो. लक्षात आलं बघा, काय सांगितलं मी इथं दुसऱ्या डायग्राममध्ये दाखवले बघा, ईच स्कॅन काय आहे बघा, ईच स्कॅन ऑफ द लाईन इज रिफ्रेशड. मग त्या मोशनला धिस मोशन इज नोन ॲज अ हॉरिझॉन्टल रिट्रेस दाखवले बघा. एक रो कंप्लीट झाला तर ती राईटपासून लेफ्टला येते, डॉट 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 डॉट. मग तेव्हा त्या मोशनलाच आपण काय म्हणतो, हॉरिझॉन्टल रिट्रेस म्हणतो. बरोबर आहे, लक्षात आलं. त्यानंतरनं काय बघा, ॲज अ पर्टिक्युलर फ्रेम एंड, म्हणजे एका पर्टिक्युलर फ्रेम एंड झाली, म्हणजे ही एक फ्रेम आहे आणि त्या फ्रेमचं एंड झाला. मग ती फ्रेमचं एंड झाल्यानंतरनं बघा, ह्या कोपऱ्यातून म्हणजे आपल्या लास्टला कुठला कोपरा येतो आहे आपला बघा, तर तो लेफ्ट टॉप कॉर्नर जो आहे तर तिकडं तो मूव्ह होतो. लेफ्ट टॉपचा जो काही कॉर्नर आहे तर तिकडं तो काय होत असतो बघा, मूव्ह होत असतो. कुठून मूव्ह होतो, इकडं लेफ्ट टॉप कॉर्नर तर तिथून कुठून, राईट बॉटम कॉर्नरपासून, राईट बॉटम म्हणजे उजव्या साईडच्या कोपऱ्याच्या कॉर्नरपासून डाव्या साईडच्या फर्स्ट म्हणजे टॉपच्या कॉर्नरपर्यंत तो मूव्ह होत असतो. तर त्या मोशनला आपण काय म्हणते बघा, व्हर्टिकल रिट्रेस. डायग्रॅममध्ये दाखवले बघा, उजव्या साईडच्या काय बघा डायग्रॅममध्ये दिसते, उजव्या साईडच्या बॉटमच्या कॉर्नरपासून डाव्या साईडच्या टॉपच्या कॉर्नरपर्यंत जेव्हा ती बीम कंप्लीट होते, एक फ्रेम कंप्लीट होते आणि तेव्हा तो जेव्हा जातो तर त्याला आपण काय म्हणतो बघा, व्हर्टिकल रिट्रेस. ठीक आहे, लक्षात आलं बघा. ॲज अ पर्टिक्युलर फ्रेम एंड द बीम ऑफ द इलेक्ट्रॉनिक्स मूव्ह ऑन द टॉप corner of the screen to move to the another frame. This motion is referred to as a vertically retrace. लक्षात आलं. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, द पिक्चर इज देन स्टोअर इन ॲन एरिया ऑफ मेमरी. काय होत असतं तर तो पिक्चर
जो आपला स्कॅन झालेला पिक्चर आहे ना, मग तो कुठलाही असू शकतो, कुठलीही इमेज असू शकते, तर ती स्टोअर होते कशामध्ये, एरिया ऑफ मेमरीमध्ये ती स्टोअर होते, विच इज रेफर्ड टू ॲज अ फ्रेम बफर. आणि त्यासाठी त्या मेमरीचा एरिया म्हणून काय रेफर केलेला आहे बघा, फ्रेम बफर. इथं दिसतंय बघा, रिफ्रेश बफर म्हणजेच काय, फ्रेम बफर. तिथं काय होत असतो तर तो तिथं काय होत असतो बघा, स्टोअर होत असतो. ठीक आहे, फ्रेम बफरमध्ये. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट काय बघा की रिफ्रेश बफर आणि फ्रेम बफर. ठीक आहे, द बफर इन रास्टर स्कॅन इज दॅट एरिया दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर कंटेनिंग इंटेन्सिटी ऑफ द व्हेरियस पॉईंट ऑन द स्क्रीन. प्रत्येक त्या स्क्रीनची जी काही इंटेन्सिटी आहे, तर त्या इंटेन्सिटी, त्या पॉईंटच्या इंटेन्सिटीवर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी त्या एरिया ऑफ रास्टर स्कॅन काय असतं, बफरची. त्याची बफर कशाची, रास्टर स्कॅनमधला जो काही बफर आहे, तर तो जो काही एरिया आहे, तर तो रिस्पॉन्सिबल असतो कशासाठी, तर इंटेन्सिटी ऑफ द व्हेरियस पॉईंट ऑन द स्क्रीनमध्ये. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट बघा, द व्हॅल्यू स्टोर्ड इन द बफर आर देन फेच्ड अँड ट्रेस्ड ओव्हर स्कॅन लाईन 1 by 1 ऑन द स्क्रीन. जी काय व्हॅल्यू आहे कशाची, इन बफरमधली जी काही व्हॅल्यू आहे, तर ती फेच्ड होत्या आणि ट्रेस होत्या ओव्हर स्कॅन लाईन 1 by 1 ऑन द स्क्रीनची 1 by 1 ती व्हॅल्यू फेच आणि स्ट्रेस होते. ठीक असते. ठीक आहे, त्यानंतर बघा नेक्स्ट, द इमेज फॉर्म थ्रू दिस रास्टर स्कॅन इज नोन ॲज अ रास्टर इमेज. जी काही आपली इमेज असते त्या फ्रॉम थ्रूमध्ये जी काही रास्टर स्कॅन होत असते, तर त्यालाच आपण रास्टर इमेज म्हणतो. ठीक आहे, द क्वालिटी ऑफ धिस इमेज इज डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ पिक्सेल. त्या इमेज म्हणजे आता जी इमेज आपण तिथं स्कॅन केलेली आहे, तर त्या इमेजची जी काही क्वालिटी आहे, तर त्या इमेजची क्वालिटी कशावर डिटरमाइन असणार आहे, नंबर ऑफ पिक्सेल्स विच इज टर्म्ड ॲज द रिसोल्युशन ऑफ द इमेज. ठीक आहे, लक्षात आलं. आणि नेक्स्ट काय बघा, द अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन इच पिक्सेल. प्रत्येक पिक्सेलचा जो काही अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन असेल, तर ती पिक्सेलच्या अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन रिप्रेझेंट इज नोन ॲज अ कलर डेप्थ ऑफ द इमेज. कलर डेप्थ ऑफ द इमेज. लक्षात आलं. तर ही आपली काय आहे बघा, डायग्रॅम आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आहे काय की एका स्क्रीन जेव्हा आपली काय होत असणार आहे, तर त्या स्क्रीनची जेव्हा स्कॅन होत असते, तर तेव्हा ऑन ऑफ तो इलेक्ट्रॉनिक बीम आहे, तर तो ऑन होत असतो आणि तो परत इलेक्ट्रॉनिक बीम परत काय होत असतो बघा, ऑफ होत असतो. मग जेव्हा तो ऑनकडून ऑफ होत असतो, तर त्यालाच आपण काय म्हणतो, हॉरिझॉन्टल रिट्रेस. आणि परत पूर्ण फ्रेम कंप्लीट झाल्यानंतर परत तो ऑफ होऊन वरती त्या कोपऱ्याला जातो, तर त्याला आपण म्हणतो व्हर्टिकली रिट्रेस. ठीक आहे, लक्षात आलं. त्यालाच आपण काय म्हणतो, रास्टर स्कॅन, CRT. लक्षात आलं. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट काय येतं बघा, तर हे आपली फ्रेम आहे बघा. हे आपले डायग्रॅम आहे. तर ह्याच्यामध्ये काय दिले आहे बघा, तर ही जी आपली डायग्रॅम आहे, तर ती काय आहे बघा, आर्किटेक्चर ऑफ रास्टर स्कॅन डिस्प्लेची डायग्रॅम आहे. आर्किटेक्चर ऑफ रास्टर स्कॅन डिस्प्लेची डायग्रॅम आहे. ठीक आहे, तर आर्किटेक्चर ऑफ रास्टर स्कॅन डिस्प्ले ह्याच्यामध्ये काय बघा, एक म्हणजे काय आहे, वरती CPU आहे. CPUमधून काय होणार आहे, तर फर्स्ट कीबोर्ड आणि माऊस ह्याच्यातून काय घेतलेलं जाणार आहे, तर जो कोणी आपला इनपुट असणार आहे, तर तो कीबोर्ड आणि माऊस थ्रू घेऊन काय होणार आहे, डिस्प्ले कंट्रोलरमध्ये येणार आहे. डिस्प्ले कंट्रोलरवरून तो काय होणार आहे बघा, इनपुट आउटपुट पोर्ट CPU, तिकडून तो परत काय होणार आहे, त्या डिस्प्ले कंट्रोलरवरून त्या रिफ्रेश बफरमध्ये काय होणार आहे, त्याची इंटेन्सिटी तिथं काउंट होणार आहे. आणि त्या रिफ्रेश बफरमधून तो व्हिडिओ कंट्रोलरवरून करून काय केलेलं आहे बघा, जिथं 0 आहे, तर तो 0 म्हणजे काय असणार आहे की ती इमेज तिथं डिस्प्ले होणार नाही. 010 ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, आपला हा इमेज तिथं डिस्प्ले केलेली आहे. रिफ्रेश बफरमध्ये काय केलेलं आहे, तिथं जो आपला
मेमरी आहे तर त्या मेमरीच्या मध्ये काय होत असणार आहे तर त्या रिफ्रेश बफरमध्ये काय होणार आहे तर त्याची व्हॅल्यूज तिथं काय होणार आहे स्टोअर होणार आहे. मग रिफ्रेश बफरमध्ये काय होणार आहे जी इमेज आपली डिस्प्ले होणार आहे तर ती स्टोअर होत असताना कुठल्या फॉर्ममध्ये स्टोअर होणार आहे 1s आणि 0मध्ये ती रिफ्रेश बफरमध्ये ती इमेज काय होणार आहे बघा डिस्प्ले होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा व्हिडिओ कंट्रोलर काय करणार आहे रीड करणार आहे. काय रीड करणार आहे रिफ्रेश बफरमधले जे काही व्हॅल्यू आहे तर ती व्हॅल्यू व्हिडिओ कंट्रोलर काय करणार आहे रीड करणार आहे. म्हणजे द व्हिडिओ कंट्रोलर रीड्स धिस रिफ्रेश बफरमधलं व्हिडिओ कंट्रोलर काय करणार आहे रीड करणार आहे. आणि परत काय होणार आहे बघा प्रोसेस द ॲक्च्युअल इमेज ऑन द स्क्रीन. आणि जी ॲक्च्युअल इमेज आहे म्हणजे जिथं 1111 आहे तर ती इमेज तिथं डिस्प्ले होणार आहे. कुठं त्या डिस्प्लेवर ती इमेज तिथं काय होणार आहे बघा डिस्प्ले होणार आहे. ठीक आहे. म्हणजे बघा हे जे काही आपलं आर्किटेक्चर ऑफ रास्टर स्कॅन डिस्प्ले आहे तर ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे इट कन्सिस्ट ऑफ डिस्प्ले कंट्रोलर व्हिडिओ कंट्रोलर CPU त्यानंतरनं रिफ्रेश बफर कीबोर्ड माऊस अँड CRT. म्हणजे काय की द आर्किटेक्चर ऑफ रास्टर स्कॅन डिस्प्ले इट कन्सिस्ट ऑफ डिस्प्ले कंट्रोलर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे CPU व्हिडिओ कंट्रोलर रिफ्रेश बफर कीबोर्ड माऊस अँड CRT. ठीक आहे. तर डिस्प्ले इमेजमध्ये जी काही स्टोअर झालेली आपली इमेज आहे तर ती 0 आणि 1 ह्या फॉर्ममध्ये रिफ्रेश बफरमध्ये काय होणार आहे स्टोअर होणार आहे. व्हिडिओ कंट्रोलर काय करणार आहे रिफ्रेश बफरमध्ये जी व्हॅल्यू आहे तर ती रीड करून काय करणार आहे ॲक्च्युअल जी इमेज आहे जी स्क्रीनवर डिस्प्ले होणारी ॲक्च्युअल इमेज आहे तर ती प्रोसेस होणार आहे आणि स्क्रीनवर डिस्प्ले होणार आहे. ठीक आहे. आणि त्यानंतरनं काय होणार आहे बघा की टॉप टू बॉटम त्याच्यामध्ये जे स्कॅनिंग होतं आहे तर ते स्कॅनिंग होणार. म्हणजे पहिल्यांदा काय स्कॅन झालं 000 परत ऑफ होणार आणि परत काय स्कॅन होणार आहे तर 111 स्कॅन होणार आहे. ठीक आहे. तर त्यानंतरनं परत काय 010 अशा प्रकारे स्कॅन होणार आणि व्हिडिओ कंट्रोलर त्याच्यामध्ये काय करणार आहे जी डिस्प्ले इमेज आहे तर ती तिथं डिस्प्ले होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा हे रास्टर स्कॅन डिस्प्लेची प्रोसिजर परत इथे दिलेली आहे जी आता मी तुम्हाला सांगितली ती. अँड इम्पॉर्टंट फंक्शन्स ऑन डिस्प्ले प्रोसेसर इज टू डिसाइड अ पिक्चर डेफिनेशन गिवन इन अन ॲप्लिकेशन प्रोग्राम इन टू सेट अप पिक्सेल इंटेन्सिटी व्हॅल्यू फॉर स्टोअर्ड इन रिफ्रेश बफर. जसं मी आता तुम्हाला सांगितलं दिस प्रोसेस इज रेफर्ड टू स्कॅन कन्व्हर्जन रेफर केलं जातं ह्या प्रोसेससाठी. आणि द पर्पज ऑफ डिस्प्ले प्रोसेसर इज रिव्ह्यू द CPU फ्रॉम ग्राफिक्स जॉब. ठीक आहे. डिस्प्ले प्रोसेसर कॅन परफॉर्म द व्हेरियस अदर टास्क लाईक डिस्प्ले प्रोसेसरचं जे काही परफॉर्मेशन आहे वेगवेगळे टास्क कोणते टास्क कंप्लीट करतो तर डिफरंट लाईन स्टाईल क्रिएट करण्यासाठी कलर एरिया डिस्प्ले करण्यासाठी डिस्प्ले प्रोसेसरचा आपण यूज करतो. आणि डिस्प्ले प्रोसेसर ते टास्क काय करतो कंप्लीट करतो. कोणते डिफरंट लाईन स्टाईल काय करण्यासाठी क्रिएट करण्यासाठी एरिया डिस्प्ले करण्यासाठी एरिया कलर डिस्प्ले करण्यासाठी. ठीक आहे. मग त्याच्यासाठी आपण काय केलं जातं बघा डिस्प्ले कंट्रोलर जो काही डिस्प्ले प्रोसेसर आहे तर तो डिस्प्ले प्रोसेसर युटिलाइज करतो इंटरफेस कशामध्ये इनपुट डिव्हाइस असेल मग इनपुट डिव्हाइसेसमधलं इंटरफेस करण्यासाठी कोणते इनपुट डिव्हाइसेस आहे माऊस असेल कीबोर्ड असेल जॉयस्टिक्स असेल तर ह्या सगळ्या डिस्प्ले प्रोसेसर तो तिथं काय करणार आहे युटिलाइज करणार आहे. लक्षात आलं. ठीक आहे. लक्षात आलं कन्सेप्ट तुम्हाला रास्टर स्कॅन डिस्प्ले प्रोसेसर. ठीक आहे. काय होतं डिस्प्ले प्रोसेसर आपण परफॉर्म करतो कशासाठी तर तो टास्क कंप्लीट करतो. कुठले टास्क तर डिफरंट लाईन स्टाईल क्रिएट करण्यासाठी वेगवेगळे एरियाचे कलर डिस्प्ले करण्यासाठी. मग त्याच्यामध्ये तो इनपुट डिव्हाइसेस तिथे इंटरफेस करतो. कुठले माऊसचा इंटरफेस करण्यासाठी किंवा कीबोर्ड इंटरफेस किंवा जॉयस्टिक असेल तर वेगवेगळे डिस्प्ले डिव्हाइसेस तिथे युटिलाइज केला जातो. आपण डिस्प्ले प्रोसेसर युटिलाइज करतो वेगवेगळे इनपुट डिव्हाइसेस. ठीक आहे. त्यानंतर बघा काय बघणार आहे आपण ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस कशाचे रास्टर स्कॅनचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस. तर ह्याच्यामध्ये बघा फर्स्ट ॲडव्हान्टेजेस काय आहे
तर रिअल लाईफ इमेजमध्ये डिफरंट शेड्स त्याच्यामध्ये काय होत असतो, डिस्प्ले होत असतात. कशामुळे? रास्टर स्कॅनमुळे काय होत असतं, रिअल लाईफमध्ये जे काही इमेजेस आहेत तर वेगवेगळे शेड त्याच्यामध्ये डिस्प्ले होऊ शकतात. ठीक आहे, हा एक त्याचा ॲडव्हान्टेजेस आहे. त्यानंतर जे काही कलर रेंज आहे तर बिगर कलर रेंज अवेलेबल आहे. कशामध्ये? रास्टर स्कॅनमध्ये जी काही कलरची रेंज आहे तर ती जास्त कलर रेंज काय आहे बघा, अवेलेबल आहे रँडम स्कॅनपेक्षा. ठीक आहे, लक्षात आलं. हे दोन याचे ॲडव्हान्टेजेस आहेत. एक म्हणजे वेगवेगळे शेड्स त्याच्यामध्ये काय आहेत बघा, रिअल लाईफमध्ये जे काही इमेजेसमध्ये जे काही डिफरंट शेड्स आहेत तर ते डिस्प्ले करू शकतो. आणि वेगवेगळे जे काही कलरची रेंज आहे तर ती रँडम स्कॅनपेक्षा रास्टर स्कॅनमध्ये वेगवेगळे कलर रेंज त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. तर याचा डिसॲडव्हान्टेजेस म्हणजे काय आहे बघा, याचं जे काही रिसोल्युशन आहे तर ते काय आहे बघा, लोअर आहे. कशापेक्षा? रँडम स्कॅनपेक्षा. आणि त्याची मेमरी आहे तर 0101 हे जेव्हा आपण कशामध्ये बफरमध्ये स्टोअर करतो, कशामध्ये? मेमरीच्या. तर ते जी काही मेमरी आहे तर ती मोर मेमरी तिथं रिक्वायर्ड आहे. ठीक आहे, तर हा एक त्याचा डिसॲडव्हान्टेजेस आहे. म्हणजे जेवढी रिक्वायर मेमरी आहे तर तेवढी रिक्वायर मेमरी तिथं नाही आहे, मोर मेमरी तिथं रिक्वायर लागणार आहे. डेटा अबाउट द इंटेन्सिटी ऑफ ऑल द पिक्सेल हॅज टू बी स्टोअर्ड. जी काय पिक्सेलचा जो काही स्टोअर झालेला पिक्सेल्स आहेत तर त्याची जी काही इंटेन्सिटी आहे तर त्याचा जो काही डेटा आहे तर तो तिथं स्टोअर करायला लागतो. त्याच्यामुळे मोर मेमरी तिथं काय आहे बघा, रिक्वायर्ड आहे. लक्षात आलं. तर हे ॲडव्हान्टेजेस आणि हे डिसॲडव्हान्टेजेस आहेत. ठीक आहे, तर आपण बघा आजच्या लेक्चरमध्ये काय बघितलं. फर्स्ट म्हणजे ॲप्लिकेशन्स बघितले आपण, कोणते कोणते होते ते ॲप्लिकेशन्स बघितले कम्प्युटर ग्राफिक्सचे. त्यानंतर डिस्प्ले डिव्हायसेस म्हणजे काय आणि कुठले डिस्प्ले डिव्हायसेससाठी आपण काय यूज करतो, CRT यूज करतो. आणि ते CRTचे दोन टेक्निक्स, रास्टर स्कॅन आणि रँडम स्कॅन. त्यातलं आपण रास्टर स्कॅन म्हणजे काय हे बघितले. ठीक आहे, लक्षात आला हे पॉईंट्स आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस. ठीक आहे, तर इथं हा पॉईंट आपला संपलेला आहे. ठीक आहे, थँक्यू.